नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी सुनील मोरे. याच्यापूर्वी आपण दोन आपले तास झालेले आहेत. त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि त्याच्यामध्ये टँजेंट्स अँड नॉर्मल्स चे आपण इक्वेशन्स डिस्कस केले. इक्वेशन फर्स्ट हा की एक्झरसाइज 2.1 मधला आपला चालू आहे. क्वेश्चन फर्स्ट मधले 1 to 5 डिस्कस झालेले आहेत. 6वा आणि 7वा हे दोन क्वेश्चन्स आज आता आपण डिस्कस करणार आहोत. ओके, काय दिलेलं आहे क्वेश्चन? Find the equation of tangents and normals to the curve. Okay, पहिला कर्व आहे x equal to sin theta, y equal to cos theta and theta equal to pi by 6. आणि सेकंड प्रॉब्लेम x equal to root t, y equal to t minus 1 upon root t and t equal to 4. या दोन्ही प्रॉब्लेमचं एक खास असं वैशिष्ट्य आहे, हे दोन्ही फंक्शन्स आहेत पॅरामेट्रिक फंक्शन्स. ओके, सी कशाला म्हणतो आपण पॅरामेट्रिक फंक्शन्स? जर x आणि y हे t किंवा थिटा या एका सेम व्हेरिएबल मध्ये जेव्हा एक्सप्रेस होतात तेव्हा आपण त्याला म्हणत असतो पॅरामेट्रिक फंक्शन. तुम्ही ऑब्झर्व करू शकता x हा थिटा मध्ये एक्सप्रेस झालेला आहे, y ऑल्सो एक्सप्रेस्ड इन थिटा है ना. x आणि y दोन्ही या थिटा मध्ये एक्सप्रेस झालेत, तर हा झाला पॅरामेट्रिक फंक्शन. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये x हा t मध्ये एक्सप्रेस झालाय, y सुद्धा t मध्येच एक्सप्रेस झालेला आहे, तर या फंक्शनला आपण म्हणतो पॅरामेट्रिक फंक्शन. आणि या प्रॉब्लेम मध्ये पॅरामीटर टी आहे आणि पहिल्या प्रॉब्लेम मध्ये पॅरामीटर होता थीटा. ओके, तर आपण आणि आपलं टार्गेट आहे या दोन्ही प्रॉब्लेम्स मध्ये इथे असलेला या कर्वला असलेला टँजेंट आणि नॉर्मलचे इक्वेशन्स फाइंड आउट करणे. तर डेरिव्हेटिव्हचं जे ऍप्लिकेशन आहे टँजेंट आणि नॉर्मलसाठी, त्याच्यामध्ये आपण हे लक्षात घेतलेलं आहे की एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्या फंक्शनचा जो काही ग्राफ असेल त्या ग्राफला असलेल्या टँजेंटचा स्लोप असतो. इन शॉर्ट, डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट. वन्स अगेन आय विल रिपीट, डेरिव्हेटिव्ह मीन्स स्लोप ऑफ टँजेंट. ओके, हा 6वा प्रॉब्लेम आपण घेऊयात. आन्सर फॉर प्रॉब्लेम नंबर 6. गिव्हन इक्वेशन्स आर. काय इक्वेशन्स आहेत? x equal to sin theta and y equal to cos 2 theta. राईट आहे. आणि आपल्याला याचं आपण डिफरन्शिएशन करूयात. सध्या व्हेरिएबल इकडे हा x थिटा मध्ये एक्सप्रेस झालेला आहे, y सुद्धा थिटा मध्ये एक्सप्रेस झालेला आहे. विथ रिस्पेक्ट टू थिटा डिफरन्शिएशन करूयात. डिफरन्शिएटिंग बोथ इक्वेशन्स विथ रिस्पेक्ट टू थिटा. तर या x चा डेरिव्हेटिव्ह आपण घेऊया विथ रिस्पेक्ट टू थिटा. काय मिळणार आहे? dx बाय डी थिटा, साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा अँड y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय डी थिटा इक्वल टू कॉस 2 थिटाचा डेरिव्हेटिव्ह. बघा, कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन, हा अँगल 2 थिटा आपण ऍज इट इज ठेवावा लागेल. आणि हा कॉम्पोजिट फंक्शन असल्यामुळे 2 थिटाचं डिफरन्शिएशन काय येणार आहे? 2 थिटा. जसं 2x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आपण लिहितो 2 into 1, तसा 2 थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा असेल तर आपल्याला याला सुद्धा लिहिता येते 2 into 1 म्हणजे 2. ओके, तर इथे कॉस चा डेरिव्हेटिव्ह झाला मायनस साइन, हा 2 थिटा अँगल ऍज इट इज राहणार आहे. 2 थिटाचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहावं लागतं. 2 into 2 इथे लिहिण्याच्या मी इकडे लिहितो. राईट. तर इथे dx बाय डी थिटा आणि dy बाय डी थिटा हे दोन डिफरन्शियलच्या टर्म्स आपल्याला मिळाले. याला जर आपण याच्याने डिव्हाइड केलं तर आपल्याला dy बाय dx जे स्लोप असतो टँजेंटचा तो मिळणार आहे. वी नो, आणि तो थेरम सुद्धा आपण डिस्कस केलेला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स मध्ये. वी नो दॅट dy बाय dx इक्वल टू dy बाय डी थिटा डिवायडेड बाय dx बाय डी थिटा. ओके, यांच्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूयात. dy by d theta is minus 2 sin 2 theta divided by dx by d theta ची व्हॅल्यू आहे cos theta. राईट. याला सिम्प्लिफाय करूयात. फॉर्म्युला sin 2 theta साठी आपल्याला फॉर्म्युला काय लिहिता येईल? हा -2 ऍज इट इज इनटू sin 2 theta can be written as 2 sin theta cos theta. This is divided by cos theta. राईट. न्यूमरेटर मधला cos theta, डिनॉमिनेटर मधला cos theta कॅन्सल होणार आहे. काय राहणार आहे शिल्लक? -2 into 2
-4 साइन थीटा, राईट आहे. तर dy बाय dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे -4 साइन थीटा. आपल्याला हा स्लोप असेल इन जनरल असलेला टँजेंटचा. आपल्याला पर्टिक्युलर टँजेंट दिलेला या पॉइंटला वेन थीटा इक्वल टू π/6. लेट अस फाइंड व्हॅल्यू ऑफ दिस dy बाय dx at point theta equal to π/6. For that we have to substitute theta equal to π/6 here, right? So we write dy by dx at theta equal to π/6. बघा theta equal to π/6. π/6 म्हणजे डिग्री मध्ये किती होतं? 30 डिग्री. इथे आपण सबस्टिट्यूट करायचं -4 into sin π/6 which is equal to -4 sin π/6 म्हणजे sin 30. sin 30 ची व्हॅल्यू येते हाफ. ओके, 2 ने या -4 ला कॅन्सल करा तर इथे 2 मिळेल म्हणजे फायनली राहील -2. हा -2 काय आहे? टँजेंटचा स्लोप आहे या कर्वला when theta equal to π/6. Okay, let us denote the slope of tangent. So this is slope of tangent है ना. या स्लोप ऑफ टँजेंटला आपण m1 असं म्हणूयात आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे -2. ओके, दिस इज वन थिंग वी हॅव अचीव्ड. आता या टँजेंटच्या स्लोपच्या नंतर आपल्याला स्लोप ऑफ नॉर्मल लिहावं लागेल. स्लोप ऑफ नॉर्मल काय लिहिता येईल? लेट अस डिनोट दिस बाय m2. बघा नॉर्मलचा स्लोप हा टँजेंटच्या स्लोपचा नेगेटिव्ह रेसिप्रोकल असतो. -2 चा नेगेटिव्ह रेसिप्रोकल असेल 1/2. ओके, याला काही नाही म्हणजे इथे 1 घेऊ शकतो. रेसिप्रोकल 1/2 येईल आणि हा मायनस आपल्याला करावं लागेल प्लस. सो प्लस हाफ इज द स्लोप ऑफ नॉर्मल. तर आपल्याकडे नॉर्मलचा स्लोप आहे आणि टँजेंटचा सुद्धा स्लोप आहे. या दोन्ही स्लोपच्या मदतीने आपण टँजेंट आणि नॉर्मलचे इक्वेशन्स फाइंड आउट करूयात. नाउ इक्वेशन ऑफ टँजेंट इज, चला इक्वेशन ऑफ टँजेंट लिहूया. काय फॉर्म्युला आहे? y minus y1 m into x minus x1. आता या ठिकाणी आपल्याला x1 y1 हा पॉइंट त्यांनी दिलेला नाही डायरेक्ट. ओके, x1 y1 आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. त्यांनी थीटा दिलेला आहे π/6. लेट अस सबस्टिट्यूट थीटा इक्वल टू π/6 in these two equations. Okay, so we get the value of x and y. आपल्याला ज्या पॉइंटला टँजेंट आणि नॉर्मल फाइंड आउट करायचा आहे तो पॉइंट इथे थीटाच्या जागी जर आपण π/6 सबस्टिट्यूट केला तर त्या व्हॅल्यूज आपल्याला भेटणार आहेत. तर पहिल्यांदा इकडे आपण काय करूया, x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. वी फाइंड x and y at theta equal to π/6. Okay, so x equal to sin π/6. Okay, sin π/6. sin π/6 म्हणजे sin 30. sin 30 ची व्हॅल्यू येते हाफ. नेक्स्ट y इक्वल टू cos ऑफ 2 इंटू cos 2 थीटा आहे तर 2 घेतला, थीटा आहे π/6 आणि परत ते काय होणार, हा 2 आणि हा 6 कॅन्सल झाल्यास इथे 3 π/3 म्हणजे असतो 60 डिग्री आणि cos ऑफ 60 सुद्धा असतो हाफ. ओके, तर या पद्धतीने आपल्याला पॉइंट मिळणार आहे x y. x, y can be written as 1/2, 1/2. राईट. तर हा xy म्हणजेच आपला जो पॉइंट आहे x1 y1 त्याच्या ह्या व्हॅल्यूज आहेत हाफ आणि हाफ. तर टँजेंटचं इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. ओके, टँजेंटचा स्लोप m1 म्हटलं तर आपण इथे m1 कन्सिडर करूयात आणि या पॉइंटला आपण म्हणूयात x1 आणि y1. तर x1 y1 च्या व्हॅल्यू हाफ आणि हाफ आणि नॉर्मल टँजेंटचा स्लोप आहे -2. तर हा -2 इथे आपण ठेवूया. सो y मायनस हाफ m1 आहे -2 x मायनस हाफ. राईट आहे. याला सिम्प्लिफाय करूयात. y मायनस हाफ -2 ने मल्टिप्लाय करा मध्ये ब्रॅकेट मध्ये. -2 ने x ला मल्टिप्लाय केल्यास -2x. राईट. मायनस आणि हा मायनस प्लस होणार. 2 ने 1/2 ला मल्टिप्लाय केल्यास 2 कॅन्सल होईल, 1 राहील.
या दोन्ही टर्म लेफ्ट साइडला घेऊयात आपण. 2x प्लस वाय मायनस 1/2. हा 1 इकडे घ्या. -1 इक्वल टू 0. हा 2 कॅन्सल करण्यासाठी आपण पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करूयात. मल्टिप्लाय दिस होल इक्वेशन बाय 2. राईट. 2 ने मल्टिप्लाय केल्यास 4x, इथे 2 ने मल्टिप्लाय करा 2y, मल्टिप्लाय हिअर बाय 2. 2 will get cancelled, -1 here, multiply by 2, -2 which is equal to 0. Finally 4x plus 2y minus 3 equal to 0. And this is what? Equation of tangent. हे काय आहे? tangentचं इक्वेशन आहे. सेम मेथडने आपल्याला आता काय करायचंय? नॉर्मलचं इक्वेशन सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. नॉर्मलच्या इक्वेशन साठी नॉर्मलचा स्लोप आहे 1/2. पॉइंट सेम आहे 1/2, 1/2. ओके. तर मी इथे लिहितो. Write down equation of normal is same formula y minus y1 m into x minus x1. बघा टँजेंट आणि नॉर्मल या लाईन्स असतात आणि लाईन्सचे इक्वेशन आपण या फॉर्म्युलानं फाइंड आउट करतो. या फॉर्म्युलामध्ये हा स्लोप आहे आणि हा आहे पॉइंट. सो दिस फॉर्म इज कॉल्ड एज स्लोप पॉइंट फॉर्म. पॉइंट आहे आपल्याकडे 1/2, 1/2 आणि नॉर्मलचा स्लोप आहे 1/2. ओके. सो लेट अस सबस्टिट्यूट ऑल द व्हॅल्यूज हिअर. वी गेट y minus half again x minus half. राईट. आपण काय करूयात? 2 ने मल्टिप्लाय करू हो ना, लेफ्ट साइडला आणि राईट साइडला. काय मिळणार इथे? 2y, इथे 2 ने मल्टिप्लाय केल्यास 1, इथे 2 ने मल्टिप्लाय केल्यास हा 2 आणि मल्टिप्लाय करणारा 2 कॅन्सल होऊन जाईल. इथे 1 राहील. 1 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यास आपल्याला मिळेल x मायनस हाफ. राईट. आता या दोन्ही टर्म आपण राईट साइडला ट्रान्सफर करूयात. राईट साइडला काय मिळणार आहे? x हा -2y, हा 1 येईल, +1 होणार, इकडचा -हाफ इक्वल टू 0. नेक्स्ट x -2y, 1 मधून हाफ गेला तर हाफ राहील शिल्लक इक्वल टू 0. परत आपल्याला काय करावं लागेल? हा 2 कॅन्सल करण्यासाठी पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करूयात. सो 2x minus 4y plus 1 equal to 0. आणि हा काय आहे? दिस इज इक्वेशन ऑफ नॉर्मल. ओके. दिस इज इक्वेशन ऑफ नॉर्मल and this was equation of tangent. This is equation of tangent. Right? Okay. हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. नेक्स्ट आता हा पुढचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सेम आहे. इथे x आणि y थीटा मध्ये एक्सप्रेस झालेले. आता इथे x आणि y हे t च्या लँग्वेज मध्ये, t च्या एक्सप्रेशन मध्ये एक्सप्रेस झालेले आहेत. तर हे सुद्धा आहेत पॅरामेट्रिक फंक्शन्सच. तर याचे सुद्धा आपण आता याला असलेल्या टँजेंट आणि नॉर्मलचे इक्वेशन फाइंड आउट करूया. राईट. तर इथे मी इरेज करतोय. ओके. प्रॉब्लेम नंबर 7. या 7चा आन्सर आपण स्टार्ट करूया. काय करावं लागेल आपल्याला? बघा पॉइंट आपल्याला दिलं नाही त्यांनी. एक्स आणि वायच्या ह्या टी मध्ये आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत है ना, आणि t इक्वल टू 4 या पॉइंटला असलेल्या टँजेंट आणि नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. आपण काय करूयात? ह्या x आणि या y या दोन्हींचं आपण डिफरन्शिएशन घेऊयात विथ रेस्पेक्ट टू t. ओके. सो डिफरन्शिएट x इक्वल टू √t and y इक्वल टू t minus 1/√t with respect to t we get. ओके. तर या दोन्हींचं आपल्याला डिफरन्शिएशन फाइंड आउट करायचं आहे. x चं डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू t. बघा √t है ना, रूटचा फॉर्म्युला माहिती आहे 1/2√t. राईट. अँड हा y चं डिफरन्शिएशन dy/dt इक्वल टू t. t चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 असणार आहे, मायनस 1/√t. ओके. बघा √t चं डेरिव्हेटिव्ह 1/2√t. तर याचा हा रेसिप्रोकल आहे. फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. तो येणार आहे -1/2t√t. ओके. सो dy/dx काय असणार?
हा मायनस प्लस होईल, प्लस 1/2t रूट टी असेल. सो dy बाय dx, एक सेकंड, इथे काय असणार आहे, dy बाय dt असेल, हिअर ऑल्सो dy बाय dt इक्वल टू, क्रॉस मल्टिप्लाय करूयात, काय मिळेल, हा 1 प्लस इथला मल्टिप्लाय करूयात 2t रूट टी डिवायडेड बाय या दोघांचं प्रॉडक्ट 2t रूट टी. तर आपल्याकडे dx बाय dt आहे आणि dy बाय dt सुद्धा आहे. आपल्याला पाहिजे असतंय dy बाय dx. ओके, तर या दोन टर्म्स आपण जर डिव्हिजन केलो तर आपल्याला dy बाय dx त्याच्या मदतीने टँजंटचा स्लोप फाइंड आउट करता येतो, तो मिळून जाईल. सो वी नो dy बाय dx इक्वल टू dy बाय dt डिवाइडेड बाय dx बाय dt, है ना. या दोन्ही व्हॅल्यूज आपण इथे कॅल्क्युलेट केलेले आहेत, ते इथे सबस्टिट्यूट करूयात. सो वी गेट dy बाय dx इक्वल टू dy बाय dt, है ना. इथे आहे, लेट्स सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू, 1 प्लस 2t रूट t डिवाइडेड बाय 2t रूट t. ओके, दिस इज डिवाइडेड बाय dx बाय dt ची व्हॅल्यू आहे 1 बाय 2 रूट t, 1 बाय 2 रूट t. आता बघा, हा वरचा पार्ट आहे न्यूमरेटर विच इज इन द फॉर्म ऑफ a बाय b, डिनॉमिनेटर इट इज इन द फॉर्म ऑफ c बाय d, आणि या दोघांचा, याचा आणि याचा, या दोघांचा हे डिव्हिजन. आपण काय करत असतो, a बाय b इंटू, याला आपण रेसिप्रोकली मल्टिप्लाय करतो d बाय c. सो लेट अस यूज दिस फॉर्म्युला हियर. ओके, सो dy बाय dx इक्वल टू, याला ॲज इट इज लिहूयात 1 प्लस 2t रूट t बाय 2t रूट t मल्टिप्लाइड बाय, ओके, याचा रेसिप्रोकल असणार आहे 2 रूट t डिवाइडेड बाय 1. ओके, लेट अस सी काय कॅन्सल होणार आहे, इथे 2 कॅन्सल होईल. नेक्स्ट हा रूट टी सुद्धा कॅन्सल होणार आहे. काय शिल्लक राहायला लागले, dy बाय dx इक्वल टू, न्यूमरेटर मध्ये 1 प्लस 2t रूट टी डिवाइडेड बाय, इथे फक्त t राहिलाय, राईट. तर हा आहे टँजंटचा डेरिव्हेटिव्ह. टँजंटचा डेरिव्हेटिव्ह हा आहे कुठल्याही त्या कर्वला असलेला एनी टँजंटचा डेरिव्हेटिव्ह आहे. आपल्याला पाहिजे व्हेन t इक्वल टू 4. ओके, रिमेंबर दिस, t जर 4 असेल तर या dy बाय dx ची व्हॅल्यू काय येते. सो लेट अस सबस्टिट्यूट t इक्वल टू 4 हियर. So dy by dx at t equal to 4 we have t च्या जागी 4, so 1 इथे 2 here 4 रूट मध्ये 4 इथे सुद्धा 4. सिम्प्लिफाय करूयात, काय मिळणार बघा, या 4 चा रूट 2 है ना, 2 ने 4 ला मल्टिप्लाय केल्यास मिळेल 8, 8 गुणिले 2 16 आणि इथला एक 17. ओके, 17 बाय 4. आणि हा काय मिळालेला आहे, दिस इज स्लोप ऑफ tangent. We can write this is slope of tangent. आणि tangent चा स्लोप ला आपण m1 म्हणूयात आणि त्याची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 17 बाय 4. ओके, दिस इज स्लोप ऑफ टँजंट. आणि टँजंटचा स्लोप मिळाल्याच्या नंतर आपण लगेच नॉर्मलचा स्लोप फाइंड आउट करू शकतो. आणि राईट हिअर स्लोप ऑफ नॉर्मल इक्वल टू, therefore slope of normal, let us denote this slope by m2 equal to, है ना. नॉर्मलचा स्लोप काय असतो, टँजंटच्या स्लोपचा निगेटिव्ह रेसिप्रोकल. सो 17 बाय 4 चा रेसिप्रोकल येईल 4 बाय 17. हा पॉझिटिव्ह असेल तर नॉर्मलचा स्लोप निगेटिव्ह कन्सिडर करू आपण. नाउ वी हॅव बोथ स्लोप ऑफ टँजंट ॲज वेल ॲज स्लोप ऑफ नॉर्मल. दोन्हीचे स्लोप आहेत आपल्याकडे. टँजंट आणि नॉर्मल या लाईन्स असतात. लाईनच्या इक्वेशनचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. काय फॉर्म्युला असतो, y मायनस y1 m इंटू x मायनस x1. तर स्लोप आपल्याकडे आहे, पॉइंट पाहिजे x1 आणि y1 ची व्हॅल्यू. ती दिली का आपल्याला पॉइंट डायरेक्ट. पॉइंट हा पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये दिलेला आहे, t इक्वल टू 4 है ना. मग t इक्वल टू 4
जर असेल तर त्यावेळी एक्स आणि वाय काय असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. वी फाइंड एक्स अँड वाय ॲट टी इक्वल टू 4. तर टी ची 4 ही व्हॅल्यू इथे आपण सबस्टिट्यूट करूया. सो एक्स इक्वल टू √4 है ना, टी ची जागी 4, त्याची रूट मिळेल 2 अँड वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. या टी च्या जागी ठेवा 4 मायनस 1/√4. काय मिळेल? y इक्वल टू 4 मायनस 4 चा रूट 2 असेल. y इक्वल टू सिंपल से कॅल्क्युलेशन आहे. वाटलं तर क्रॉस मल्टिप्लाय करा. हे 4 दुनी 8, 8 मधनं गेला तर 7, 7/2 हा झाला आपला पॉइंट. ओके, तर इथे लिहिता येईल मला x इक्वल टू 2. राईट, तर x ची व्हॅल्यू आहे 2 आणि y ची व्हॅल्यू आहे 7. लेट x1, y1 याला आपण सपोज करूयात 2,7/2. तर आपल्याकडे टँजंटचा स्लोप आहे आणि इथे पॉइंट सुद्धा आहे. राईट, या दोन्हींच्या मदतीने आपण आता टँजंटचं इक्वेशन लिहूया. Therefore, equation of tangent is, right? Therefore, equation of tangent is, tangent equation काय लिहायचं? y minus y1 m1 घेऊया, x minus x1. राईट आहे. टँजंटच्या स्लोपला आपण m1 असं नाव दिलंय. y minus y1 आहे 7/2. m1 टँजंटचा स्लोप आहे 17/4. x मायनस x1, x1 ची व्हॅल्यू आहे 2. राईट, आता याला आपण सिम्प्लिफाय करूयात. या 4 ने लेफ्ट साइडला मल्टिप्लाय करा. 4y मायनस 4 इंटू 7 किती होणार? 28 डिवायडेड बाय 2 म्हणजे राहणार 14. नेक्स्ट या 17 मध्ये मल्टिप्लाय करू आपण. 17x मायनस 34. राईट आहे. या दोन्ही टर्म आपण तिकडे राईट साइडला ट्रान्सफर करूयात. 17x हा मायनस 4y, इकडचा 34 अगोदर लिहूयात आपण मायनस 34, हा प्लस 14 इक्वल टू 0. काय राहतं? 17x मायनस 4y. या दोघांमध्ये साइन डिफरंट असल्यामुळे सबट्रॅक्शन करावं लागेल. 34 मधून 14 गेले तर 20 आणि हा 34 मोठा असल्यामुळे त्याचं साइन मायनस इक्वल टू 0. सो दिस इज इक्वेशन ऑफ टँजंट. ओके, हा टँजंटचं इक्वेशन झालं. आता आपल्याला नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. नाउ वी फाइंड इक्वेशन ऑफ नॉर्मल. ओके, फॉर्म्युला सेम, कारण नॉर्मल हा एक लाईनच आहे. मग लाईनचा इक्वेशनचा फॉर्म्युला असतो y मायनस y1 m इंटू x मायनस x1. आता आपण नॉर्मलच्या स्लोपसाठी m2 हा सिम्बॉल वापरल्यामुळे आपण इथे m2 घेऊयात. x1 आणि y1 च्या व्हॅल्यूज इथे आहेत आपल्याकडे 2 आणि 7/2 आहे. x1 y1 आपण इथे कन्सिडर केलेलं. सो लेट अस सबस्टिट्यूट 1, 2 and this, all these value here to get the equation of normal. y minus y1, y1 आहे 2, m2 स्लोप आहे minus 4/17, x minus x1. सॉरी, इथे काय लिहायला पाहिजे? y1 ची व्हॅल्यू आहे 7/2. ओके, परत लिहा व्यवस्थित. y1 किती आहे? 7/2. This is 7/2. m2 स्लोप ऑफ नॉर्मल आहे minus 4/17. x1 किती आहे? 2. x1 ची व्हॅल्यू आहे 2. ओके, तर परत आपल्याला काय करावं लागेल? या 17 ने इकडे मल्टिप्लाय करावं लागेल. लेफ्ट साइडला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल? 17 इंटू y, 17y मायनस 17 ने इथे मल्टिप्लाय करायचं. या 17 ने 7 ला मल्टिप्लाय केल्यास काय मिळेल? 119 आणि डिवाइडेड बाय 2 इक्वल टू मायनस 4 ने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करू. मायनस 4x प्लस 8. राईट, याला आता थोडंसं सिम्प्लिफाय करावं लागेल आपल्याला. आय विल राईट हियर.
लेट अस सिम्प्लिफाय द इक्वेशन ऑफ नॉर्मल. या दोन्ही टर्म आपण इकडे लेफ्ट साइडला घेतल्यास काय मिळेल? लेट अस टेक -4x to left hand side. We will have 4x. Then we write 17y. आणि हा इथे आपल्याकडे -119/2 आहे. आणि हा 8 सुद्धा काय होणार आहे तिकडे आपण लेफ्ट साइडला घेऊया. -8 इक्वल टू 0. बघा लेफ्ट साइडला ऑलरेडी काय होता 17y आणि ही टर्म होती. 17y आणि ही टर्म आहे. हा -4x इकडे आला प्लस झाला. त्यानंतर 8 जो प्लस आहे तो सुद्धा इकडे मायनस झालेला आहे. ते कॅल्क्युलेशन साठी आपल्याला हा 2 नको आहे ना. आपण 2 ने पूर्ण या इक्वेशनला मल्टिप्लाय करूया. सो 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळते 8x 34y. 2 ने मल्टिप्लाय करा 119. Here also multiply by 2. So we get 16 equal to 0. Right? आता ह्या दोघांचे साइन सेम आहे. त्यांना ऍड करा. काय मिळेल 8x प्लस 34y. ऍडिशन काय मिळणार आपल्याला -135 इक्वल टू 0. ओके. आणि हा आहे इक्वेशन ऑफ नॉर्मल. राइट डाउन. दिस इज इक्वेशन ऑफ नॉर्मल. ओके. तर हे दोन प्रॉब्लेम आज आपण आता या तासामध्ये डिस्कस केलेले आहेत. काय होतं विशेष याचं की x आणि y इथे थीटा मध्ये एक्सप्रेस केलेले आणि इथे x आणि y हे t मध्ये एक्सप्रेस केले होते हे की नाही. तर x आणि y जेव्हा एकाच व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस होतात तेव्हा त्याला आपण म्हणतो पॅरामेट्रिक फंक्शन. आणि जेव्हा पॅरामेट्रिक फंक्शन दिले जातात तेव्हा त्याचं डिफरन्शिएशन फाइंड आउट करताना पॅरामेट्रिक फंक्शनचा फॉर्म्युला यूज करावा लागतो. आणि त्याच्या मदतीने आपण टँजंट आणि नॉर्मलची इक्वेशन्स फाइंड आउट केलेले आहेत. तर टोटल एक्झरसाइज जी आहे ना 2.1 त्यातले पहिल्या इक्वेशन मधले 1 to 7 हे सगळे प्रॉब्लेम्स आपण डिस्कस केलेले आहेत. याच्यानंतरच्या तासामध्ये आपण सेकंड प्रॉब्लेम पासून पुढचे आपण प्रॉब्लेम्स डिस्कस करूया. थँक्यू.